माता जय शंभूराज. आज जागतिक महिला दिन आहे. सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मगाशी ताईंनी सांगितलं ऍक्च्युली खरं तर ही बोलण्याचं व्यासपीठ पण नाही आणि तुम्हाला आम्हाला सांगण्यासारखी परिस्थिती पण नाही. तुम्ही म्हणाला असं काम होतं. खरं सांगू, आज जागतिक महिला दिन मा जिजाऊ साहेबांनी 2 शक्तिपीठं घडवली. तिथं आज आपण उभे आहोत ते, आणि हे पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्ष झाली तरी पण आज आपण हिंदू समाज जागा झाल्या नाही. मला किती खरं वाटत माहीत नाही. मला शिवप्रतिष्ठानचा एक धारकरी मुळशी तालुक्याचा आहे. आमच्या इथं दुर्गा माता जवळ बलिदान मास, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं हे सगळे पाहतात. मला ते आव्हान करणार नाही. शेवटी प्रत्येकाचा मनाचा तो निर्धार पाहिजे की खरंच ताईने सांगितलं, खूप छान पद्धतीने बोलली. लवजासारखं प्रकरण असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या, त्याला आज तुम्ही आम्ही त्यांचीच दोष नाहीये, तो तुमचा आमचा दोष आहे. खरं पाहायला गेला म्हणजे जी माता असू, बहीण असू माझी किंवा माझी मुलगी पण असू, त्याला मी चुकतो, आपण कुठंतरी कमी पडतो असं तुम्हाला वाटत नाही का? बघा, म्हणजे आज आपण संभाजी महाराजांच्या इथं आहोत, तिथं त्यांचं बलिदान झालं, तिथं त्यांना हलाल करून मारून टाकण्यात आलं. त्या ठिकाणी आज आपण आहोत. संभाजी महाराजांचं बलिदान असं व्यर्थ गेलं नाही. तुम्ही आम्ही आहोत इथे. लव ज्या प्रकार दिदीने सांगितलं, आज सांगायचा नव्हता, तिच्यामुळे मी थोडंसं सांगतोय. दादा मगाशी म्हणले थोडीशी माहिती सांग. धर्माबद्दल निष्ठा काय असते ना, ते त्यांच्याकडून शिका. आता त्यांचा रोजा चालू बघा तुम्ही. त्यांच्या माता भगिनी बुरख्यात असतात, मी त्यांनाही नावं ठेवत नाही. मी अब्दुल कलामला मानणार आहे, अफजल गुरुला नाही. आपल्या जाती धर्माबद्दल बोलण्यापेक्षा आपण आपल्या धर्माबद्दल का सक्षम होत नाही? आपण आपल्या हिंदू धर्माबद्दल, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल का सक्षम होत नाही? का तुम्ही स्वतःहून पुढे येत नाही? आज त्या बघा पुढच्या त्यांना आपण काय करतोय? अंग प्रदर्शन करतो. आज आपल्या माता बहिणी बघा, अजूनही मावश्या बसल्यात, डोक्यावरचा पदर, कपाळी कुंकू आहे त्यांच्या, आणि गंध केवढा आहे ते पहा. आणि तुम्ही आम्ही टिकली पण लावत नाही, फॅशनेबल राहतो. कशाला काय गरज आहे? ही संस्कृती नाही आपली. माझं व्यक्तिगत मत आहे, तुम्ही प्रॉपर्टी घेण्यापेक्षा संस्कार ठेवा पोरांना. त्यांच्या धमक्यात तर कमवतील, संस्कार ठेवले ना प्रॉपर्टीची गरजही पडणार नाही. आपण आपल्या माता भगिनींनी आपली मुलगी काय करते हे खूप जपसलं पाहिजे. आज प्रत्येक बघा भगवा दोष कुठेही असो, मग तू कुठलीही संघटना असो, संघटना महत्वाची नाही, भगवा ध्वज महत्वाचा आहे. जो प्रभू रामचंद्रांनी घेतला, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला, त्याच्या पुढे पुढे तुम्ही आम्ही सर्वजण त्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आलं पाहिजे. संघटना ही माध्यम आहे. आज जर बलिदान मास चालू असेल तर तिथं तुम्ही गेलं पाहिजे. अहो 2 वर्षाचे होते, अफजल खानाचं स्वारी आली होती. हळूहळू आई तुळजाभवानीची मूर्ती फोडत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन राहिला. त्यावेळेस महाराजांनी त्यांना प्रतापगडावर वाईट घोटाला बोलावलं. संभाजी महाराज 2 वर्षाचीच होते. त्यांच्या आयुष्यातला खडतर प्रवास आहे, भरपूर मोठा इतिहास आहे. प्रत्येक वेळेस त्यांना रंगीत समाजाने त्यांना अनेक प्रकारे विनवलं. पण आज तुमच्या आमच्या हिंदू धर्मातले जे जागृत माणसं आहेत त्यांना समजलं. आज दीदीने मागाशी सांगितले, स्टेटस महत्वाचे नाहीये, तुम्ही कसं वागता आणि कसं समाजात वावरता. आज तुम्ही नित्यनियमाने लहान मुलं असतील, आईवडिलांना माना. आईवडील आपले आदर्श. इतर लोकांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा आपल्या आईवडिलांचा आदर्श घ्या. वाईट व्यसनाच्या आहारी जाणार नाही. आज विचार करा, ज्या वेळेस पुरंदरचा तह झाला, आपले जयसिंग मिर्झा राजांकडे संभाजी महाराज 8 वर्षाचे असताना त्यांच्याकडं त्यांनी तारण ठेवलं. जोपर्यंत आपले घर गोड आपण देत नाही, जयसिंग मिर्झा राजांच्या हवाली 8 वर्षाच्या पोराला शिवाजी महाराजांनी आपण आताच्या भाषेत घाण ठेवलं म्हणून. बरोबर आहे का नाही? माहिती का सगळ्यांना? त्यावेळेस आताची
राजकारणी काय करतात, आपली पोरं बाहेरच्या देशात शिकायला पाठवतात, चांगले टॉप लेवल नाही का शिकवतात, आणि आपली तरुण पिढी काय करते, त्यांच्या राजकारणाच्या मागं सत्रांच्या सटाया उचलते, गुन्हेगारांच्या मागं बाटल्याच्या बाटल्या उचलतात, दारूच्या बाटल्या विसरतात, व्यसनाच्या आहारी जातात. पण शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वतःचा पुत्र त्या हिंदवी स्वराज्यासाठी वाहन ठेवला. कुणासाठी हो? तुमच्या आमच्या रयतेसाठी, जनतेसाठी, हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यासाठी. अशी सांगितलं माझी जिजाऊ साहेबांनी नाही का, आज महिला दिनी म्हणून सांगू, अहो माझी जिजाऊ साहेब घडल्या म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराज घडले. इतर बसणाऱ्या माता भगिनींना एकच विनंती आहे, तुम्ही पहिलं सक्षम व्हा, तुम्ही माझी जिजाऊ बाना. आज जागतिक महिला दिन आहे म्हणून सांगतोय की तुम्ही जर घडलात ना, आणि मगाशी ताईने सांगितले कुणाची माई येईल हो तुमच्या हात टाकायची, तुम्ही एवढं निर्भर राहा ना. का त्या फोन मध्ये ना नाही का गुंतण्यापेक्षा लाठीकाठी शिका, तलवारी शिका, कराटे शिका. तुम्ही जर अंग प्रदर्शन पण केलं तर समोरचा माणूस येणारच. कुत्र्याला जर तुम्ही भाकरीचा तुकडा टाकला तो धावत तुमच्याकडे येणारच खाण्यासाठी. तुम्ही स्वतःला पहिलं सुरक्षित करा ना. समाजासाठी का तुम्ही हे करता, तिने हे केलं म्हणून मी ते केलं पाहिजे, कशाला? आज शिवाजी महाराज, संभाजी महाराज डोक्यावर येऊन आपण फक्त मिळवतो, उद्यात उतरवत नाही. कोण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी जगायचं कसं आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी मारायचं कसं हे शिकवले. तुम्ही आम्ही फक्त एकच विचार करतो, आज येणाऱ्या काळामध्ये माझी बायका, पोरं, माझं घर, गाडी, दौलत सुखी राहिलं पाहिजे, मी सुखी राहिलो पाहिजे. पण हा देश पण महत्वाचा आहे बघा. हा देश टिकला पाहिजे. हा देश टिकला तर तुमची संपत्ती तुम्ही टिका. आज बांगलादेश, इराणमध्ये काय परिस्थिती आज तुम्ही पाहिलं असेल. ज्या बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू माता भगिनीवर अत्याचार झाले त्यावेळेस हा जल्लोष निघाला नव्हता. पण त्यांना दोष द्यायचा नाही, तुम्हालाच दोष द्यायचा. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, का केलं? ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांना विसरलं. आताच्या मध्यच्या काळामध्ये 2019 ते 20च्या टायमाला करोनाचा काळ आला होता. सगळी नाती होती, सगळी माणसं विसरली होती. पण त्यावेळेस त्यांना कळालं होतं जगायला काय गरजेचं आहे. आता तुम्ही आम्ही पुन्हा वाहतोय धर्माबद्दल, देशाबद्दल कुणाला प्रेम नाहीये, भावना नाहीये. जो तो आपला स्वतःचा स्वार्थ पाहतोय. मात्र खरं मनापासून कळकळीची विनंती आहे की जर आपला देश टिकला आणि धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहोत. त्यामुळं तुम्ही मातांनी खरंच आपला मुलगा कुठल्या मार्गाला जातो हे तुम्हाला कळतच की टीव्ही बघण्यापेक्षा जा तिथं बलिदान मास आहे, तुम्ही का पाठवत नाही? एखादी गडकट मोहीम असेल तिथं का पाठवत नाही? त्याचं कळलं ना त्याला, त्याच्या धमक येत ना. गावात गावभर फिरण्यापेक्षा जाईल ना बलिदान मासला, जाईल ना गडकट मोहीमला. आज बघा बाहेर संभाजी महाराजांचं बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिर भरवलं. ते कशासाठी भरवलंय त्यांनी? येणाऱ्या काळामध्ये जर आपले सैन्य देशावरती जे सीमेवरती लढतात त्यांना जर ते रक्तदान हे तिथं पुरवलं जातं. आम्ही मुळशी तालुक्यातून दरवर्षी आता येणाऱ्या 15 तारखेला बलिदान मास घेतोय. नित्यनेमाने असतं 15 तारखेला आमचं रक्तदान शिबिर असतं. 1000 संख्येचे असतं. दिनानाथ मधून ते डॉक्टर लोक येतात, त्यांची टीम अख्खी असते 1000. आणि यावेळेस आम्ही शिवचरित्रची गाथा पण प्रत्येकाच्या घरोघरी वाटणार आहे. आणि हा उपक्रम जवळजवळ 15 वर्ष झाला आम्ही नित्यनेमाने करतो. शिवप्रतिष्ठानचा धारकरी 25 वर्ष गुरुजींबरोबर सवासात. सांगायची तळमळ एवढीच आहे की आज ज्या मी पावलावरती चाललोय, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. माझ्या शेतामध्ये मी काय पिकवायचं हे मी ठरवणार. आंब्याचं झाड लावलं तर माझ्या आंब्याच्या झाडाला आंब्याचीच फळं येणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही ठरवा ना आपण काय करायचं. चुकीचं बोलत असेल तर माफ करा, खरंच मनापासून माफ करा. कारण तुम्हाला बोलण्या इतपत मी मोठा नाहीये. पण जर का माझी माता भगिनी सुधारल्या ना तर ही वेळ येणार ना. आज एवढी संख्या आहे, इथं भरपूर जुनं लोक आलेले आहेत.
पण पुन्हा प्रत्येकाला वाटतं चला बलिदान मास आहे, शिवाजी संभाजी महाराजांचा छावा पिक्चर आला, त्याच्यात थोडंसं आपण त्यांचं दुःख बघितलं, थोडंसं वाईट वाटलं, तेवढं पुरतं मन हळवं झालं, विसरून गेलो. पण आपली माता, आपले बंधू, आपला मुलगा त्या बलिदान मासमध्ये जाऊन काय केलं पाहिजे त्या दिदीने मागाशी सांगितलं. फक्त पाळायचं म्हणून पाळू नका, ते आत्मसात करा. अहो त्या महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी 40 दिवस यातना सहन केला. नकाला जरा जरी ठेस लागली ना तर आपण ह्यावतो, रडतो. अहो त्यांच्या आयुष्याचं संघर्ष 9 वर्ष फक्त जीवन जगले बघा. त्या राज्याभिषेक झाल्यापासून त्यांचं आयुष्य थोडं जगले त्यांनी. आई विना लेकरू होतं ते 2 वर्षाचं, त्यावेळेस आई वारली. बाप आपल्या तुमच्या आमच्यासाठी प्रतापगडावरती अफजल खानाशी युद्ध करत होते. 8 वर्षाचे असताना जयसिंग मिर्झा राजांच्या इथं राहिले. त्याच्यानंतर सुरतची लूट झाल्याच्यानं माझी जाऊन साहेबांनी त्यांना रामायण महाभारत सांगितलं. आपल्या पिताश्रींची पण कथा सांगितली की तुझे बाबा ह्या पराक्रम केले, हा इतिहास केला, अफजल माझं सुरत कशी लुटली. त्याच्यानंतर आग्र्याला गेले. त्याच्यानंतर बघा देवाने पण त्यांचा बलिदान झालेला शिवाजी महाराजांची आता देवाचीच इच्छा असेल, मला तरी असं वाटतं देवाने ते घडवलेलं असेल. बापाच्या हातातून जिवंतपणे आता त्यांना काय जाणवलं नसेल ना की त्याचा पुढे जाऊन हत्या होईल, त्याचं बलिदान होईल, आपल्याला पिंडदान करता येईल, 10वा 13वा घालता येईल. आपल्या स्वतःच्या पोराचा कोण जिवंत असताना 10वा 13वा पिंडदान करतो. तुम्ही आम्ही तर केलंच नसेल. पण त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हृदयावरती हृदयावर दगड ठेवला, काळजावर. आग्र्याच्या भेटीमध्ये त्यांनी माझी जाऊ साहेबांना सांगितलं की वाटेच्या प्रसंगामध्ये त्यांना गोडधोड झाले नाही, दुःखात नाही का, आजारी पडले आणि ते वारले. त्याच्यानंतर त्यांच्या राजकारणावरती सगळे विधी मार्ग पुढे राहिले. कुणी घडवलं असेल त्या देवानी परमेश्वरांनी शिवाजी महाराजांना बुद्धी दिली असं आई तुळजाभवानी सांगितलं असं. काय नशीब असेल. कारण बघा ना नंतर ज्यावेळेस संभाजी महाराज पकडले गेले, नंतर 40 दिवसांनी यातना झाल्या, हाल झाल्या, भरपूर अन्याय झाला. त्यांचं कुणी अंतविधी केला, तरी अंतविधी होतो. आपण आपल्या घरातलं जरी कोण वाढलं तर 10 दिवस आपण सुद्धा पाहतो, त्यांचं कुणी पाहतो. म्हणून हे 40 दिवस निष्ठाने पाहतो, काही म्हणणार नाही तुम्ही आम्हाला. आणि धर्माबद्दल खरंच थोडीशी जाणजागृत व्हा. प्रत्येकाने, प्रत्येक ताईनी, माताने, भगिनीने प्रत्येकाला सांगा त्या कार्यात या. एवढं सांगतो आणि थांबतो. पुण्यश्लोक छत्रपती भारत माता की जय.